अच्छा, आता माधवानी भाजचा मसाला आहे तो बघा, तर 140 रुपये. पण तो प्रोडक्ट तुमचा नाही, हा गगनगिरीवाल्यांचा आहे. ह्या गगनगिरीचा. हो, ह्या घरगुती फक्त पिटी आहे तुमच्याकडे. पिटी आहे. ओके. चटणी होती, चटणी. चाय थंड झाली. मिरच्या होती. चाय थंड झाली तुमची. मिरच्या संपले. आणि वाली 20, 50चे 3 एक. तर हे जे कोंब असतात ना, हे कोंब परत रुजत घालताना इकडनं तोडतात हैसून, आणि हे परत रुजत घालतात का त्याचं परत सुरण तयार होता. म्हणजे ह्या तोडला जातला 1 2 3 4 कोंब होते का, जे रुजत घालू शकतो आपण. आपल्या हे लाल जाम बघू मिळाले. हे बघा, हे जवळपास बाकीच्या बाजारांमध्ये मी बघितलंय नाही, पण ह्या बाजारात मी बघितलं हे लाल जाम. आणि हे गोड असतात मस्त, मी खाऊन पण बघितलेलं आहे एकदा. बघा, त्यासाठी काजू खरेदी चालू आहे आणि त्यांच्याकडे रेट आहे 152 रुपये काजू खरेदीचो. कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आज मी असं आहे वेंगुर्ल्यामध्ये. तर वेंगुर्ला म्हणजे आपला आवडता शहर असा, आणि त्या यासाठीच की तिकडे भरपूर सारे समुद्रकिनारे आहेत, ते पण एकदम स्वच्छ. त्यानंतर रिसॉर्ट वगैरे असतात भरपूर. म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने बघू गेल्यानंतर समृद्ध असं शहर आहे वेंगुर्ला. तर मित्रांनो, ह्या तुमचा मागे दिसताना मंदिर, तर इसवी पूर्व जवळजवळ 1200च्या काळातला असा, म्हणजे खूप जुना मंदिर असा, आदिनारायण मंदिर. तर आदिनारायणाचं दर्शन तर मी घेतलंच. आता डायरेक्ट जाऊया आपण आठवडी बाजारात, आणि तो पण तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ नक्की बघा, आवडलं तर लाईक करा. आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचा बटन दाबा. चला व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो, यो बोर्ड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत इकडची ठिकाणं काय काय होती. तर ह्यो नाको आहे त्यांचो, आणि समोरच आपल्याला दिसता ग्रामपंचायत परोळे बाजार. ती जी पुढे बिल्डिंग दिसताना ती ग्रामपंचायत असा, आणि या बाजून आपल्या विमानतळाकडे रस्तो जाता. आपल्याला पहिलाच दुकान मिळाला, कपड्याचं दुकान आहे. आणि समोर आपले हे ते काळशामधले आपले व्यापारी आहेत. हां, होय ना. तुम्ही कुठचं बाजार करतास? सगळे आठवडा बाजार सगळे, म्हणजे वेंगुर्ल्यातलेच की वेंगुर्ल्याच्या बाहेरचे सुद्धा? मालवण, म्हणजे सगळे जसे आठवड्याचे जे बाजार आहेत त्या एरियामध्ये येणारे सगळे बाजार. तर पांढऱ्या कांद्याचा रेट काय आहे? 1 किलो 30, 2 किलो 50 आहे, 25 रुपये किलो. आणि बटाटी? बटाटा 40 रुपये इंदोर बटाटा. अच्छा, कांदे बटाटे असे दोनच आयटम आहेत काकांकडे काळशामधले. ओके. की आमका अमोलची सबस्क्रायबर असा, जी सांगत होती अमोलच्या व्हिडिओमध्ये तुका बघितलंय म्हणून. काकी इकडे बघ. चला, तर हे आपले कुडाळमधले जे प्रत्येक बाजारामध्ये आपण बघितलं, बऱ्याचशा बाजारामध्ये आपले फरसाणचे व्यापारी आहेत. स्पेशल फरसाण यांच्याकडे असतात. आपले कणकवलीतले व्यापारी आहेत. कपड्याचं दुकान आहे मोठं आहे बघा, सगळ्या प्रकारचे कपडे तुमका मिळू शकतात. आणि या बाजाराच्या स्टार्टिंगलाच असा ग्रामपंचायतीच्या बाजूक. मित्रांनो, बाजारपेठ तुमका जरी छोटीशी दिसली, ही आता त्यांची व्यापाऱ्यांची म्हणजे इकडच्या स्थायिक व्यापाऱ्यांची सगळी दुकानं होती बघा, समोर दिसतात ती. आतमध्ये सुद्धा होती बघा. तर बाजारपेठ जरी तुमका ही छोटीशी दिसली ना, तरी ह्या आजूबाजूच्या पंचक्रोशीची नक्कीच आर्थिक राजधानी आपण म्हणू शकतो. कारण लोक भरपूर आहेत ती बघा. पुढे बघू शकतास तुम्ही, ती बघा किती गर्दी आहे ती. इकडे भाजीची दुकानं होती बघा. आणि ही कोल्हापूरची सगळी भाजी, आपल्या कोकणात जवळपास जास्त ती कोल्हापूरची भाजी असतात. कारण कोल्हापूरची भाजी ना टिकाक 1 नंबर असता, आठवडोभर टिकता. म्हणजे आठवडोभर जरी तशीच ठेवली घराकडे तरी चांगली टिकणारी भाजी आहे कोल्हापूरची. काका केळी कशी आहात? 70. इकडचे तुम्ही व्यापारी, स्थायिक व्यापारी आहेत आपले काका. काका तुमचं नाव कसं? हां, सडवेलकर. अच्छा. तर काकांकडे केळी बघा मस्त पिकी केळी आहेत, खाऊच्या लायकची. किती रुपये म्हटलंस काका? 70 रुपये. ओके. आणि वाली पण आहेत. हे तुमच्या बागेतलेच वाली तुम्हीच केलेले? कुठची भाजी करतास? आणि मुळ्याची संपली का आणलाच नाही? आणलाच नाही. अच्छा. वाली पण मस्त होती बघा, गावठी वाली आहेत. त्यासाठी वांगी पण आहेत ती बघा छोटी. हे किती रुपये वाटो? 20 रुपये वाटो.
इकडे पेटी आहे का किती ग्रॅम आहे ही? घरगुती 100 ग्राम 100 ग्रॅम असा 30 रुपये 30 रुपये 100 ग्रॅम घरगुती. किलो अच्छा 250 ग्राम ती किती रुपये? पाव किलो 75 75 रुपये. अर्धा किलो घेतलं तर 70 देतो. अच्छा आता माधवानी भाजचा मसाला आहे तो बघा तर 140 रुपये. पण तो प्रोडक्ट तुमचा नाही हा गगनगिरीवाल्यांचा आहे. ह्या गगनगिरीचा हो ह्या घरगुती घरगुती फक्त पिटी आहे तुमच्याकडे. पेटी आहे असा. ओके. चटणी होती चटणी चाय थंड झाली. मिरच्या होती. चाय थंड झाली तुमची. होय मिरच्या होत्या मिरच्या संपले. आता तुमच्या पुढे नाही गिरायका नाही का चटणी आणि धान्य होती बघा सगळी पोहे वगैरे. काय काकी खायची तू? चेंदवनसून इलं बाजारात. चेंदवन किती लांब आहे ना? केनी येत आहे तू? एसटी येतं काय गाडी? तर काकीने बघा कडधान्य आणलं ना भरपूरसा सगळे आपण थोडेसे रेट काढूया. काकी हे नाचणे कसे आहेत? शेर बघूया जरा. हे बघा हे शेर आहे हे का शेर म्हणतात. तर ह्याच्यामधनं अजूनही मोजमाप करून दिला जाता कारण ह्यांच्याकडे म्हणजे जुन्या लोकांकडे काटो वगैरे नेऊसाठी किंवा ते का चार्जिंग लावा परत ते त्रासापेक्षा ह्या माप एकदम बेस्ट आहे. शेर 3 शेर म्हणजे 1 पायली ना? 4 शेर म्हणजे 1 पायली. ओके. तर ह्या 50 रुपये एक नाचणीचा 50 रुपये ना? अच्छा. आणि हे बाकी सगळे 100. तर इकडे तुम्ही बघू शकता हे बघा चवळी असा हे मूग असत तिकडे तांदूळ असत उकडे तांदूळ पेजेसाठी स्पेशल. आंबे कोणी तू आणलं काय ते? कसे ते? 600 रुपये तेवढे संपले एवढेच होत. हे बघा चिंचेचा आंबाट आहे. कुठे पाठवता तुमचा? तू हे का मीठ मारून नाही ठेवणं? मीठ मारलेला आहे खाऊन बघा. मीठ मारलेलाच आहे हा दिसला नाही वरती. म्हणजे ह्या आता टिका शकता ना भरपूर वर्ष? किती वर्ष टिकता? चिंच मीठ घातलेली त्यांका देवा काय त्यांका देवा ती नाही तर माझ्यामुळे थांबून ठेवतो. तर काकीकडे तिरफळा सुद्धा असत ती बघा. तिरफळा आतमधले बिये पण असत ते काय बिये काढलेले असतात पण बिये पण असतात पण ठीक आहेत म्हणजे चांगली तिरफळा होती बघा. बहुतेक 50 रुपये असू शकता विचारूया आपण. काही तिरफळा कशी? 50 बरोबर होतो अंदाज माझा. आणि कोकमा कशी? 150 रुपये अर्धा किलो कोकमा 150 रुपये म्हणजे 300 रुपये किलो होतो सध्याचा रेट. तर तिकडे पोहे पण ते गावठी पोहे आहेत काय? किती रुपये तो? 50 रुपये 50 रुपये नाही 60 रुपये अर्धा. 60 रुपये अर्धा किलो. बाजूक एक आपल्याला भोग मिळाला. इकडे सगळे बाहेर नाही इलेले व्यापारी बसले आहेत मिरची बटाटे कांदे सगळे. आणि दुसऱ्या बाजूक त्याच्या अपोजिट सगळे गावठी बाजारवाले होते बघा. स्थायिक जे इकडचे नागरिक शेतकरी लोक आहेत ना ती सगळी गावठी भाजी वगैरे हे सगळे गावठी व्यापारी आहेत सगळे. तर ही एक सिस्टमॅटिक वेगळी आहे सिस्टीम जी आपल्याला या बाजारामध्ये भोग मिळाली. इकडे ही मुळ्याची झाला भाजी. मुळ्याची भाजी आहे बघा. किती? 20 रुपया. बरी आहे एकदम हिरवी गार फ्रेश एकदम. हैचीच आहात की का ती? करुळ्यातलीच काय? हो वेंगुर्ल्यात ना घेऊन येलं तू. आणि हे ते मके कसे? किती? 50चे किती? 50चे 5 मके. तर काकी अच्छा वेंगुर्ल्यात ना घेऊन येली आहे सगळी भाजी. ती लाल भाजी पण मस्त. किती रुपये ती? 10 रुपये. स्वस्त एकदम. आणि वाली 20. 50चे 3 एक. इकडे सगळी कडधान्य वगैरे होती बघा. या दुकान दिसतात आपल्याला वेगवेगळे पॅकेटा करून ठेवलेली आहेत सगळी म्हणजे मोजीत राहावं नको. डायरेक्ट उचलली काय दिली. पाव किलोची असतील बहुतेक. मित्रांनो समोर तुमका लाल बरी दिसता जी भोगव्यात नाही इली. तो रस्तो जो गेलो ना तो भोगव्यात गेलो आतमध्ये. तर भोगव्यात ना ती इली आहे एसटी. आता जातली ती कुडाळात. तर ह्यांका कुडाळ स्टँड जवळ म्हणजे वेंगुर्ला पण जवळ पण तेवढाच कुडाळ पण जवळ. मित्रांनो तुमका इकडे कळिंगणा दिसतात. मोठी मोठी कळिंगणा आहेत आणि ही किलोवर नाही तर नगावरच. काका पाटमधून घेऊन येली ती कळिंगणा आणि ते बाग खरेदी करतात. पण कळिंगणांचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे? असं पिवळा दिसताना आता पिक्या म्हणजे गोड असतं कळिंगण. तर ही सगळी आपल्या गोडच दिसतं ती बघा. यांचा पांढरा असतात पिवळ्याच्या जागेवर. तर थोडासा असा म्हणजे गोड नसतं जास्त. मित्रांनो ह्यो सुरण दिसता ना तुमका ह्यो बहुतेक ताजो म्हणजे लवकर काढलेलो आणि ह्यो जुनो
काढलेलो. आता हे जे कोंब असतात ना, हे कोंब परत रुजत घालताना इकडनं तोडतात हैसून आणि हे परत रुजत घालतात का त्याचं परत सुरण तयार होता. ह्या तोडला जातला 1 2 3 4 कोंब होते का जे रुजत घालू शकतो आपण. आपल्या हे लाल जांब बघूक मिळाले. हे बघा, हे जवळपास बाकीच्या बाजारांमध्ये मी काही बघितलं नाही, पण ह्या बाजारात मी बघितलं हे लाल जांब. आणि हे गोड असतात मस्त. मी खाऊन पण बघितलेलं आहे एकदा. तर हे चांगले असतात. पांढरे असतात त्यांच्यापेक्षा हे थोडे टेस्टी असतात. हे बघ, ही बोरा होत, गावठी बोरा होत आपली आणि पॅकेट केलेली आहे. ती किती रुपये पॅकेट आहे? 20 रुपये, फक्त 20 रुपये. कारली माझी फेवरेट भाजी आहे ही कारली. मस्त पांढरी पांढरी. घराकडेच केलेली आहेत नाही? गावठीच आहेत ना? काकीकडे गावठीच आहे. हां, गावठीच मस्त आहे का बघा. त्यासाठी काजू खरेदी चालू आहे आणि त्यांच्याकडे रेट आहे 152 रुपये काजू खरेदीचो. तर तुमच्याकडे किती या कमेंटमध्ये सांगा. त्या बाजूक सुकी मच्छी आहे बघा. रेट बघूया आपण किती. दादा किती रुपये? 100ला 4 म्हणजे 25ला 1 बसणार. 1 माप 30 रुपये, 100ला 4. आणि या बाजूक मिरची आहे. दादा कशी आहे मिरची? 150 रुपये. आणि ती दोन्ही 150च तिन्ही. मित्रांनो, समोर आपल्याला दिसतात काळ भैरव क्लिनिक. त्यातून एक गल्ली गेली आतमध्ये, त्या लिहिलेलं आहे बघा इकडे चिकन सेंटर मच्छी मार्केट जवळ. तिथून आतमध्ये गेल्यानंतर मच्छी मार्केट आहे. मच्छी मार्केटमध्ये जाऊन बघूया आपण खयच्या मासे येले आहेत ते. आपल्या समोर दिसतं तर मच्छी मार्केट आहे. आणि बाजार आपलं इथून बाहेर गेल्यानंतर रोडवर गेल्यानंतर डाव्यासाठी बाजार असा. मित्रांनो, ह्या तुमका जर मच्छी मार्केट दिसता ना, जवळजवळ 15 ते 16 मच्छीचे विक्रेती असतात इकडे बसलेली. आणि सगळ्यांकडे फ्रेश मासे आहेत. दाखवते तुमचा मी कोणाकोणाकडे खयचे मासे येलेत मार्केटमध्ये बघूया. काकीकडे आपल्याकडे फ्रेश मासे आहेत बघा. आणि हे आपल्या मालवण मधलेच आहेत मासे सगळे. बांगडे वगैरे दिसतात ते. काकी खयचे मासे आणतं? अच्छा, मग आठवड्यातनं फक्त आठवडी बाजाराकच घेऊन येतं काय तू? बाकीच्या दिवसात पण असतं? खयच्या? बुधवार आणि शुक्रवार. बुधवार रविवार शुक्रवार 3 वाराक असतं तू. इथे कसे लावलं वाटो ह्यो? ह्यो बांगड्याचा वाटो कसो? 100 रुपये म्हणजे स्वस्त. 1 2 3 4 5 6 बरेच. तर या काकाने किल्ले निवतीमधनं मासे आणले नाही ते बघा. ते पण हे सकाळच्या लिलावाचे आहेत का? आजच्या सकाळचे ना? हां, म्हणजे एकदम फ्रेश मासे ते बघा. हो, हे कसं लावलास वाटो ह्यो? 100 रुपये. 10 बांगडे आहेत, बरे आहेत. आपल्या मागच्या विरणीच्या बाजारामध्ये ह्यांका बघितलेलं आपण. तर हे वांडरांका पळवची बंदूक आहे. आता ती बंदूक बघा तुम्ही परत एकदा इकडे. आता आवाज बघा. आई ग, कान किनकिन तर एवढा आवाज येता मोठ्या गट्ट्यासारखं. ते किती वेळा येतं ते दोनकडे? 20-25 वेळा आवाज येतो. लो घेत तर घेणार. वांडर पळतले सगळे. हा, पळतात होय. किती? 150 रुपया ना? 150 रुपया. मित्रांनो, रिक्षा स्टँड मोठा आहे बघा. जवळजवळ 15-16 रिक्षा लागले ते बघा दिसतात आपल्याकडे ते. आणि ह्यो भोगव्याक जाता रस्तो. ह्यो जो पुढे जाता ना तो भोगव्याक रस्तो जाता. इकडे आपल्या विवेक दादाचं दुकान असा. विवेक घोरपडे कुडाचे फरसाणवाले आहेत. तर त्यांनी आपल्याक दिल्या नाही बघा फरसाण. बऱ्याच बाजारामध्ये दिसलो आपल्याक. आणि नेक्स्ट पण बघू आता कुठच्या बाजारात दिसता तो. चल दादा, थँक्यू.
तर मित्रांनो बाजार आपलं फिरान झालो आणि आपली गाडी जिथे पार्क केलेली आहे तिथेच मी परत दिलं आहे. तर तुमका अजून एक गंमत दाखवची आहे, ती सुद्धा बघा. मित्रांनो कोकणात तुम्ही जर फिरायचा म्हटलास ना तर भरपूर पर्यटन स्थळं असत, बीच असत, रिसॉर्ट असत, त्यानंतर अजूनही खूप काही असं बघण्यासारख्या लाईट हाऊस असत. वेंगुर्ल्यामध्ये तर आपल्या एक नंबरची स्वच्छता. वेंगुर्ला म्हटल्यानंतर माका पहिला आठवतं ती म्हणजे स्वच्छता. आपल्या ह्या परोळ्याच्या बाजारामध्येच एका छोट्याशा उद्योजकांनी निर्माण केलेला एक विश्व असा, स्वतःचा असा विश्व तुम्ही समजू शकतास. तर त्याचं नाव आहे वसुंधरा इको हाऊस. तर तिकडे आपण आता भेट देऊसाठी येईल. उद्यम तुमका दाखवण्याचं एकमेव कारण आहे ती पुढची व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतच. तर मित्रांनो समोर तुमका दिसताना आता वसुंधरा इको हाऊस हा, आणि ह्या तुमका दाखवण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे ह्या अशासाठी केलेला की तुमचा स्वतःचा घर म्हणून तुम्ही येऊचा असा. पर्यटकांसाठीच केलेला, पण पर्यटक इल्यानंतर त्यांनी असं राहायचं की स्वतःचा घर असल्यासारख्या. ही तुमका समोर तुळस दिसता, ही बघा छोटीशी तुळस हा रंगवलेली आहे मस्तपैकी. हे बघा इकडे फणसाचा झाड हा, किती फणस धरलेत बघा हे बघा. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ह्या जरी पर्यटकांसाठी केलेला असला तरी तुम्ही समोर बघू शकता आतमध्ये जी कंपाऊंडच्या झाडं आहेत ती एकही तोडलेला नाही. एक माडाचं झाड आहे, त्या साईड ती 2-3 झाडं आहेत, 2 माडाची झाडं आहेत. त्या फणसाचा झाड हा मोठा आणि त्याला फणससुद्धा लागले आहेत. हे बघा खालीच किती फणस लागले आहेत बघा. हे बघा इकडे स्विमिंग पूलसुद्धा असा. तर स्विमिंग पूलचं पाणी क्लीन ठेवसाठी पण त्यासाठी एक फिल्टर लावलेलो आहे पूर्ण. त्यामध्ये आतमध्ये क्लोरीन टाकलं जातं, म्हणजे व्यवस्थित क्लीन ठेवलं जातं पाणी. या तुम्ही बघू शकता काचीसारख्या या छोट्या मुलांसाठी तर मोठ्या मुलांसाठी. आणि आपल्याला दिसतं तर समोर इको हाऊस हा. आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय फॅसिलिटीज आहेत ते. त्यासाठी तुमका बघू शकतास डायनिंग एरिया तो, तुम्ही बाहेरसुद्धा जेवू बसू शकतास. बाहेरनं तुम्ही बघू शकतास छोटीशी गॅलरी हा, वरती एक बेडरूम हा, खाली छोटंसं बेड आहे, तिकडे बाकडा बसासाठी, आतमध्ये TV किचन वगैरे सगळा. आतमधलं इंटेरियर आपण बघूया कसं आता. किती थंड वाटतं इकडे गेल्यावर. वा वा वा. पहिला म्हणजे एंट्री केल्या एक छोटासा बाकडा आहे इकडे, त्याच्यावर बेड ठेवलेलो आहे. म्हणजे इथे बसू पण शकतास तुम्ही, एक छोटीशी विश्रांती घेऊसाठी, किंवा इथे बॅगे वगैरे ठेवू शकतास. त्यानंतर डस्टबिन पण बघा इकडे. सगळे आतमध्ये तुमका मातीचे आणि लाकडाचेच वस्तू दिसतील. त्यामुळे ह्या इको फ्रेंडली एवढा आहे ना की खरोखर तुमका म्हणजे आतमध्ये इल्यानंतरचा सुख मिळतला स्वतःच्या घरात इल्यासारख्या. हे बघा तुम्ही वरती बघू शकतास, माळो पण लाकडी जातो बघा. तर हे डस्टबिन आहे तो पण लाकडीचा, म्हणजे बांबूच्या ह्याचं केलेलं. त्यानंतर ही बघा ही छोटीशी पेटी आहे इकडे, जुन्या काळातली पेटी आहे ही बघा, जी कोकणातील प्रत्येकाच्या घरात, बऱ्याच जणांच्या घरात अशी पेटी असता.
तर ही सुद्धा इथे ठेवलेली आहे. नंतर लाकडी खुर्ची, हे बघा, ह्या पण लाकडाचाच केलेला बाकडा बसासाठी. आणि जसं ह्या गोल राऊंड शेपमध्ये आहे ना, तशीच बाकडीसुद्धा केलेली आहे ती बघा त्यासाठी. वरती बल्ब लावले आहेत, ते पण कंदिलांमध्येच बल्ब लावले आहेत. खूप वर्ष मागे गेल्यासारखे तुमका वाटतला तर सुख असतं. आणि ह्यो जो माळो आहे ना, ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुमका इकडे फॅनच्या खाली उभे राहिला, फॅन जरी बंद असलो तरी तुमका एकदम थंडच वाटतला. इकडे एक दरवाजा, जिथून डायरेक्ट आपण स्विमिंग पूलच्या इकडे जाऊ शकतो. हे बघा, तर ह्यो छोटंसं हॉल आहे. हॉलला लागूनच आपल्या किचन असा. तर मित्रांनो, ह्या तुमका दिसता समोरचा मुसाळ असा, त्याच्यानंतर ह्यो जातो असा, ह्यो पाटो असा. हे आपले शेवये काढूसाठी वापरतात ता. आणि ह्या पेज बनवसाठी वापरायचं जुनाता, म्हणजे गाळूसाठी. त्यानंतर हे छोटंसं करंट आहे बघा. हे छोटासा डायनिंग टेबल असा किचनमध्येच, जिथे 2 जण आरामात बसून इकडे जेवू शकतात किंवा. त्यानंतर ही जी ग्लास आहे ती बघा, ही ग्लासा तुम्ही बघू शकतास. हे पाण्याचं जग, सगळ्या तांब्याचा, जुन्या काळातला. त्यानंतर हे छोटंसं किचन आहे आपलं. हे चमचे पण बघा, हे चमचे सगळे लाकडाचे आहेत. हे करटीचं चमचो हा, बघितलं असतलंच तुम्ही बऱ्याच वेळा. तर हे बघा परत एकदा, अशा टाईपमध्ये हा केलेला आहे ना इको हाऊस, की तुमका फील होतला खूप वर्ष मागे गेल्यासारखे. मित्रांनो, अजून एक तुमका सांगूचा म्हणजे इकडे लाईटीची गरजच नाही. हे आता पेटवलेले आहेत फक्त, पण तरी पण आपल्याला लाईटीची गरजच नाही. म्हणजे तिकडनं ते 2 विंडो ठेवलेले आहेत त्यासाठी, या साईड 2 विंडो ठेवलेले आहेत. इकडे ते काय जाळी लावलेली आहे, मच्छर वगैरे आत येऊ नये म्हणून. आणि पूर्ण या घर आहे ना, ह्या पण मीटर नाही आहे काय, जरा पण मीटर नाही. तिकडे ते बघा सोलरचे प्लेट लावलेले आहेत, तर त्याच्यावर पूर्ण या घर कनेक्ट केलेला असा, म्हणजे त्याच्यावरच चालतं या सोलर ऊर्जेवर. हे जे सगळे तुमका लाईटी वगैरे दिसतात ते सोलरशी कनेक्ट केलेले असतात. त्यासाठी पुस्तकं ठेवलेली आहेत. जे का कोणाक पुस्तकं वाचूची आवड असतात पुस्तकं वाचू शकतात. इकडे जवळजवळ 150-200 प्रकारची वेगवेगळी पुस्तकं आधी बघा. हे छोटासा टेबल आहे. इकडे तुम्ही लॅपटॉप वगैरे ठेवून काम करू शकतास, किंवा तुमचा जर काय स्टडी वगैरे करूची असत तर. त्यानंतर ह्यो एक मास्टर बेड आहे, मोठं बेड आहे ह्यो. आणि ह्यासाठी एक बाल्कनीमध्ये गेल्यावर ही एक खुर्ची ठेवलेली आहे, जिथे तुम्ही संध्याकाळच्या वेळी मस्त शांत बसू शकता, निवांत एकदम. आणि त्या गॅलरीमधूनच आपण बाहेर बघितल्यानंतर आपण मगाशी जो बाजार फिरत होतो तो बाजार आहे बघा. ही पूर्ण त्यांची बाजारपेठ आहे. म्हणजे बाजारपेठेपासून एवढ्या जवळ, एवढाच अंतर आहे फक्त. ही बाजूची तुमका SBI बँक दिसतात. त्या SBI बँकला चिकटूनच लागूनच एकदम या इको हाऊस आहे. म्हणजे इकडनं थंड हवा येता, पूर्ण इकडे टेम्परेचर सगळा कूल होऊन हे जे ब्लोअर ठेवलेले आहेत हे गरम हवा बाहेर सोडूसाठी. हे बघा. आणि तुम्ही भिंतींचं थिकनेससुद्धा बघू शकता. पूर्ण मातीचे भिंती आहेत. आहे ह्याच्यामध्ये दगडी बांधकाम काहीच नाही केलेला, हे मातीचे भिंती आहेत पूर्ण. तर असा सगळा सिस्टमॅटिक केलेला. मित्रांनो, मी आता नाश्ता करून घेतो आहे. माझ्या हातात तुम्ही बघता समोर काय आता, हे काय म्हणतात राईस सूप. तर राईस सूप म्हणजे आपली पेज जी खात होती, आणि ती समोरची आपल्या हाती कांदा भजी. तर ती थोडीशी नाश्ता करून घेतो आम्ही. आणि आपल्यासोबत मनोहर इलो. नमस्कार. मनोहर चव्हाण, कोकणी लाईफ यूट्यूबचं पण चॅनल आणि इंस्टाग्रामचं पण असा. इंस्टाग्राममध्ये फेमस रील स्टार मनोहर. तुम्ही नक्कीच त्याला फॉलो पण करा आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. कांदा भजीसोबत पेज आहे ना, एक नंबर. म्हणजे जुना समीकरण आहे, खूप वर्षांपूर्वीचा. कांदा भजी, कोकण म्हटल्यावर कांदा भजी स्पेशल. आणि त्या म्हणजे पेज. सगळ्या पदार्थांमध्ये पेज ही मॅन्डेटरी असताच. काही जरी असलं तरी पेज ही कायम असतात सगळ्यांकडे. तर मित्रांनो, ही कोकणी व्हिला टाईप कॉन्सेप्ट तुमका कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाक जर कोकणात घर बांधूचा असतात पण त्यांचा बजेट जर कमी असतात, त्यांना 8 दिवस 10 दिवस 15 दिवस 20 दिवस जर राहायचं असतात कोकणात मजा करूसाठी, एन्जॉय करूसाठी, तर तुम्ही नक्कीच या दिसता तुमका स्क्रीनवर त्या घरी येऊन तुम्ही तुमचा घर म्हणून राहू शकतास. इकडे तुमका मी मगाशी दाखवले तसाच तुळशी वृंदावन असा, आतमध्ये किचन असा. किचनमध्ये तुम्हीच जेवण करायचा, तुम्हीच राहायचा. सगळी साफसफाईसुद्धा तेवढीच तुम्हीच करायची. म्हणजे सगळा तुमचा घर म्हणूनच तुम्ही वावराचा असा.
फक्त ते चार्ज द्यायचे आणि तुमचं घर म्हणून तुम्ही तुमच्या ताब्यात घ्यायचा, जितके दिवस रावतला तितके दिवस. तर ही एक आयडिया मस्त असा आणि खरंच तुमका जर येऊचं असा कोकणात आणि तुमचं घर नाही तर तुम्ही ह्या घराक नक्कीच भेट द्या. वसुंधरा इको हाऊस. तुमका स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसता, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन करून चार्जेस वगैरे जे काय असतील किंवा अजून तुमका काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही नक्कीच या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून विचारू शकतास. तर ह्यो परुळ्याचो बाजार, आठवडी बाजार आणि ह्या इको हाऊस तुमका कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कोकणातील आठवडी बाजार असेच तुमका प्रत्येक वेळी बघूक मिळतलेत, पण तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या गावातलो सुद्धा बाजार कुठचो आतो आणि त्याचा वारसुद्धा सांगा, म्हणजे त्या बाजारात सुद्धा आम्ही नक्कीच येण्याचा प्रयत्न करू. नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येत राहून, पण सबस्क्राईबचा बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.